नमस्कार, मी संदीप देसाई. जगाच्या पाठीवर या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत वेगवान. जगभरात आणखी 91,000 संक्रमितांची काल नोंद झाली आहे, ज्यामुळे संक्रमितांचा आकडा 56,78,000वर पोहोचलाय. तर मृतांची संख्या 3.5 लाखांवर पोहोचली. अमेरिका, ब्राझील, रशिया, भारत आणि पेरू देशांमध्ये काल सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक होतं. रशियामध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे, कारण 24 तासांमध्ये तब्बल 8,338 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आता रशियातील रुग्णांची संख्या 3,70,000वर पोहोचली आहे. तर 24 तासांमध्ये 1,61,000 जणांचा 24 तासांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे आणि मृतांचा आकडा आता 3,968 वर जाऊन पोहोचला आहे. स्पेनमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. 24 तासांमध्ये कोरोनाचे 859 रुग्ण आढळले असून रुग्णांची संख्या 2,83,000वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 27,117 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशामध्ये नवी टार्गेट लॉकडाऊन प्रणाली सुरू केली जाईल, अशी माहिती यूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी दिलेली आहे. ज्या भागामध्ये संसर्ग वाढला नाही तिथं नवीन नियम लागू केले जातील. नवीन नियम नेमके काय असणार हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. चीनच्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना संसर्गाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नसल्याचं आरोग्य खात्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. शांघायमध्ये बाहेरच्या देशातून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं तपासात उघड झालंय. फुजियान प्रांतामध्ये एका व्यक्तीला कोरोना झाला असून बाकी इतर कोरोनाग्रस्त हे परदेशातून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यानं इथल्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आलेला आहे. उपचारासाठी बेड कमी पडत असून रुग्णांना कुठं ठेवायचा असा प्रश्न आता प्रशासनासमोर पडलेला आहे. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या रुग्णांची सेवा करण्यासाठी वैद्यकीय स्टाफची कमतरता जाणवते आहे. रिओ दे जानेरो आणि साओ पावलो या दोन्ही मोठ्या शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. ग्रीसमधील डॉक्टरांनी पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एजियन समुद्रातील बेटांवर कोरोना चाचणी सुरू केली आहे. काही बेटांवर चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. ग्रीसमध्ये 15 जूनपासून परदेशातील पर्यटकांना येण्यास अनुमती दिली जाईल अशी अपेक्षा आहे. त्यापूर्वी स्थानिक रहिवाशांमधील भीती दूर व्हावी यासाठी या चाचण्या सरकारकडून घेण्यात येत आहेत. अमेरिकेच्या एका बायोटेक्नॉलॉजी कंपनीनं ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणूवरील लसीची मानवावर चाचणी सुरू केली असल्याची घोषणा केली आहे. तसंच कंपनीनं या वर्षाअखेरपर्यंत कोरोनावरील लस तयार होण्याची आशाही व्यक्त केली आहे. नोवावॅक्स या बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर ग्रेगोरी ग्लेन यांनी मेलबर्न इथं नोवावॅक्सच्या मुख्यालयामध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमध्ये कोरोनाची मास टेस्टिंग सुरू झालेली आहे. डॉजर या बेसबॉल स्टेडियममध्ये नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येते आहे. दिवसाला 6,000 लोकांची चाचणी करण्याची क्षमता आहे. स्टेडियमच्या पार्किंग क्षेत्रामध्ये ड्राईव्ह थ्रू चाचणी घेण्यात येणार आहे. इथं मोठे पडदे लावण्यात आलेले असून चाचणी कशी पूर्ण करावी हे दर्शवणारे व्हिडिओ प्ले केले जात आहेत. लॉस एंजेलिसमध्ये नागरिकांची विनामूल्य चाचणी केली जाते. कोरोनावर सुरू असलेल्या लसीची चाचणी सध्या कॅनडामध्ये सुरू आहे. वेगवेगळ्या लोकांवर या लसीची चाचणी करून त्यांचे परिणाम लवकरच समोर येतील अशी आशा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी व्यक्त केली आहे. कॅनडामध्ये आजार कसा आहे हे समजून घेण्यासाठी ही चाचणी महत्त्वाचा भाग असणार आहे. विशेषतः ज्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत त्यांच्यावर याचा नेमका काय परिणाम होतो हेही यातून समोर येणार आहे. दक्षिण कोरियातील शाळा पुन्हा सुरू झालेल्या आहेत. प्राथमिक आणि माध्यमिक शाळातील विद्यार्थी पुन्हा शाळांमध्ये परतलेत. पालक आणि मुलांचं शाळेच्या आवारामध्ये आगमन होताच त्यांचं तापमान तपासण्याची अतिरिक्त खबरदारी घेतली जाते आहे. मागील आठवड्यामध्ये हायस्कूल आणि कॉलेज सुरू करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरामधील एका शाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ आली. ही दोन्ही विद्यार्थी शिकत असलेल्या दोन्ही शाळा बंद करण्यात आल्या असून या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येते. गेल्या आठवड्यातच संसर्गाचं प्रमाण कमी झाल्यानं शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. शिकागोमधील हडसनच्या आई आणि बहिणीलाही कोरोनाची लागण झाली होती. 6वीमध्ये शिकणारा हडसन सध्या एकांतवासाचं आयुष्य जगतोय. सध्या शाळेकडून ऑनलाईन शिकवणीच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला जातोय.
कोरोनामुळे रवांडातील मुलांचं आयुष्य खूपच कठीण झालेलं आहे. शाळा बंद, बाहेर जाण्यास मनाई, परिसरात सर्वत्र लष्कराचे जवान अशी स्थिती पाहायला मिळते आहे. रोजगार गेल्यामुळे आता अनेक कुटुंबांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर अवलंबून राहिल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. व्हायरसमुळे संपूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करणारा रवांडा हा आफ्रिकेचा पहिला देश आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये चर्च पुन्हा एकदा सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले आहेत, पण चर्चमध्ये येताना मास्क घालणं बंधनकारक असून हात सॅनिटायझरनं स्वच्छ करावे लागणार आहेत. चर्चमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाहीये. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्समधील शँटी टाउन या दाटीवाटीच्या परिसरातही कोरोनाचे रुग्ण आढळले. या परिसरातील नागरिकांनी चांगली आरोग्य सेवा, क्वारंटाईनची सुविधा द्यावी अशी मागणी करत निदर्शनं केली आहेत. शँटी टाउन परिसरामध्ये 40,000 पेक्षा जास्त लोक राहतात. अरुंद गल्लीबोळात सध्या प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण मोहीम राबवण्यात येते. चिलीची राजधानी सॅन्टियागो इथं नागरिकांनी सरकारनं जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात यासाठी निदर्शनं केली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार हिरावले असून या कठीण काळामध्ये सरकारनं अन्नधान्य पुरवावं अशी मागणी या लोकांनी केली आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये ब्राझील आणि पेरूनंतर चिलीमध्ये कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनामुळे वृद्ध व्यक्तीचा मृत्यू होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. यावर उपाय म्हणून ब्राझीलच्या साओ पावलो शहरातील रुग्णालयानं तिथं बाहेरून भेट देणाऱ्या सर्वांवर बंदी घातली. तसंच सर्व कर्मचाऱ्यांना रुग्णालयातच थांबवलंय. डॉक्टर, परिचारिका आणि सफाई कर्मचाऱ्यांसह जवळपास 90 कर्मचारी हॉस्पिटलमध्ये राहत आहेत. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आता कोरोना संसर्गाची प्रकरणं हळूहळू कमी होऊ लागलेली आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी होत असून मृतांच्या प्रमाणात सुद्धा घट होत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. शहरातील व्यवहार पुन्हा सुरळीत करण्याची योजना असताना रुग्णसंख्येवरही प्रशासन बारीक लक्ष ठेवून असल्याचं गव्हर्नरनी स्पष्ट केलंय. तसंच कोरोना रुग्णांच्या चाचण्याही मोठ्या संख्येनं होत असल्याचं प्रशासनानं सांगितलंय. लॉकडाऊनच्या काळामध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय, पण येणाऱ्या तिमाहीमध्ये देश आर्थिक आघाडीवर चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा व्हाईट हाऊसचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी व्यक्त केली आहे. शटडाऊनमुळे बेरोजगारीत वाढ झाली असली तरी अनेक राज्यांमध्ये पुन्हा व्यवहारांना सुरुवात झाली असल्यानं लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. इटलीच्या 74व्या प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून हवाई दलाच्या विमानांनी आकाशामध्ये चित्तथरारक प्रात्यक्षिकं करून दाखवली. उमरियामध्ये राष्ट्रध्वजाच्या रंगाचा धूर आकाशात काढत विमानांनी फ्लाय पास्ट केला. दरवर्षी 2 जूनला रोममध्ये लष्करी संचलन संपन्न होतं, पण यंदा कोरोनामुळे परेड होणार नसली तरी देशभर आठवडाभर विमानांची प्रात्यक्षिकं सुरू राहणार आहेत. कोरोनामुळे द्वितीय विश्वयुद्धामध्ये नाझी जर्मनीवरील पराभवाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रशियातील लष्करी परेड पुढे ढकलण्यात आली आहे. आता या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्याचे आदेश अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिले आहेत. रशियन संरक्षण मंत्र्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे. या परेडला उपस्थित राहण्याचं आश्वासन फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दिलेलं आहे. स्पेनमध्ये कोरोना संसर्गामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना संवेदना म्हणून 10 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केलाय. माद्रिदच्या सिबल स्क्वेअरमधील स्पॅनिश ध्वज अर्ध्यावर आणण्यात आलेला आहे. पुराता डेल अल्फान्का या स्मारकाच्या कमानी मार्गावर एक विशाल काळी रिबीन टांगण्यात आली आहे. पीडितांच्या स्मरणार्थ नवीन स्मारकाचं नुकतंच अनावरण करण्यात आलंय. दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठी विमान कंपनी लातम एअरलाइन्सनं दिवाळखोरी जाहीर करण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका या विमान कंपनीला बसलाय. लातम एअरलाइन्सनं त्यांनी घेतलेल्या कर्जाचं पुनर्गठन करण्यासाठी संबंधित वित्तपुरवठा कंपन्यांसोबत बोलणी सुरू केलेली आहेत. कोरोनामुळे रशियात सुद्धा मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलंय. मॉस्कोतील स्मशानभूमीवर याचा मोठा ताण येतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी सार्वजनिक आरोग्य निरीक्षकांनी दफन करण्यासंबंधीचे नियम बदललेत. आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह बंद ताबूमध्ये करून ठेवण्यात आले. त्यांचे प्रियजन या मृतदेहाला स्पर्श करू शकत नाहीयेत. दफन करताना संरक्षक सूट, मास्क, ग्लोव्ज, विशेष बूट घालणं आवश्यक आहे. इटलीमधील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर 2 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पोम्पेईचं प्राचीन संग्रहालय जनतेसाठी खुलं झालेलं आहे. या संग्रहालयामध्ये प्रवेश करताना मास्क, थर्मल स्क्रीनिंग, सोशल डिस्टन्सिंग आदी अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे. पहिल्या आठवड्यामध्ये संग्रहालयाचा काही भाग खुला करण्यात आला असून तिकीट दरही कमी करण्यात आलेला आहे.
2 महिने बंद राहिल्यानंतर अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये पुन्हा शेअर ब्रोकर आलेले आहेत. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे मार्चच्या मध्यापासून स्टॉक एक्सचेंज बंद करण्यात आला होता. 6 फूट सामाजिक अंतर, मास्क असे अनेक नियम पाळावे लागणार आहेत. स्टॉक एक्सचेंज पुन्हा उघडणे हे देश आणि जगासाठी प्रतिकात्मक आहे. त्यामुळे आम्ही गोष्टी पुन्हा सुरू करण्यासाठी आणि योग्य दिशेने जाण्यासाठी तयार आहोत असा संदेश दिलेला आहे. कोरोना व्हायरसमुळे पुन्हा जुन्या गोष्टींचं पुनर्जीवन अनेक ठिकाणी होताना दिसतंय. रशियामध्ये ड्राईव्ह इन सिनेमा पुन्हा सुरू झालेला आहे. रशियातील कॅलिनिंग्रॅडमध्ये ओपन एअर चित्रपटगृह उघडले, तर दुसरं ओपन चित्रपटगृह जे आहे ते सेंट पीटर्सबर्गमध्ये सुरू होणार आहे. संपूर्ण रशियातील सामान्य चित्रपटगृह सध्या बंद आहे. मोठ्या पडद्यासमोर लोकांनी चित्रपटाचा आनंद लुटला. चालक आणि प्रवाशांना कार सोडू नये अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत. इस्रायलच्या कोर्टानं ऑस्ट्रेलियामधील विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या शिक्षिकेला प्रत्यार्पणाला मान्यता दिली आहे. या शिक्षिकेच्या प्रत्यार्पणावरून इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. ऑस्ट्रेलियाने 2014 मध्ये बाल लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली माल्का लायफर या शिक्षिकेच्या प्रत्यार्पणाची विनंती केली होती. कोरोनानंतरच्या लॉकडाऊनमुळे समुद्रात अडकून पडलेल्या क्रूजला क्रोएशियातील ॲड्रियाटिक गावामध्ये येण्याची परवानगी देण्यात आली आहे. कार्निवल क्रूजमध्ये 3700 प्रवाशांची क्षमता आहे. मास्क आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजनांसह जहाजावरून प्रवाशांना उतरवण्यात आलंय. या जहाजावर अडकलेल्या परदेशातील प्रवाशांना लवकरच त्यांच्या देशात पाठवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियन पश्चिम किनारपट्टीच्या फ्रेम्प्टन या बंदरामध्ये एक मालवाहू जहाज दाखल झालं. संयुक्त अरब अमिराती इथून जनावरं घेऊन आलेल्या या जहाजातील 48 पैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. संक्रमित 6 जणांना पर्सच्या रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलं असून जहाजावरील 56,000 मेंढ्यांना एका वेगळ्या मैदानात ठेवण्यात आलंय. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी ऑटोमोबाईल क्षेत्रातील मालकांशी चर्चा केली आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका ऑटोमोबाईल व्यवसायाला बसलाय. उत्तर फ्रान्समधील इलेक्ट्रिक कारसाठी उपकरणं बनवणाऱ्या कारखान्याला सुद्धा त्यांनी भेट दिली. या व्यवसायाला पुन्हा चांगले दिवस येण्यासाठी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादन आणि खरेदीसाठी सरकारकडून सवलती देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. जर्मनीमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम 29 जूनपर्यंत पाळावे लागणार आहे. जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्केल यांनी कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता या नियमांचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या नियमांनुसार सार्वजनिक जागी 10 पेक्षा जास्त नागरिक येण्यास परवानगी नाहीये. मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे इटलीमध्ये अनेक पर्यटक अडकून पडलेले आहेत. अमेरिकेतील एक दाम्पत्यही इटलीमध्ये 2 महिन्यांपासून अडकून पडलंय. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या दाम्पत्यानं इटलीतील प्रसिद्ध पुरातत्व संग्रहालयांना भेट दिली आणि त्यानंतर ते रोम शहरात फिरून पुन्हा 29 मेला अमेरिकेत परतणार आहेत. इस्रायलमधल्या एका हॉस्पिटलमध्ये रोबो रुग्णांची सेवा करताना दिसून आला. रोबो प्रत्येक खोलीत जाऊन रुग्णांचं तापमान घेण्यापासून ते इतर अनेक सेवा देत होता. सध्या प्रायोगिक तत्वावर इथं सुरू असलं तरी कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारासाठी रोबोच्या माध्यमातून रुग्णसेवा अतिशय फायदेमंद ठरू शकते असा विश्वास प्रशासनानं व्यक्त केला. त्यानंतर एक ब्रेक घेऊया. हा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर जगभरातल्या इतरही घडामोडी पाहणार आहोत थोडक्यात. स्वीडनमध्ये कोरोना साथीचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झालेला नाहीये. इथल्या सरकारनं नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. मोठ्या मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली असली तरी लहान मुलांसाठी रेस्टॉरंट आणि शाळा सुरू होत्या. तसंच सरकारनं केलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या आवाहनाचं नागरिकांनीही कटाक्षानं पालन केलं. यामुळे शेजारच्या नॉर्वे आणि डेन्मार्कच्या तुलनेमध्ये दर रुग्णांचं प्रमाण कमी आहे. 10 आठवड्यांच्या शटडाऊन नंतर जॉर्डनच्या सार्वजनिक क्षेत्रातील कामगारांनी कामावर परतण्यास सुरुवात केली आहे. सकाळी 8:30 ते दुपारी 3 पर्यंत कार्यालय सुरू राहणार आहेत. ज्या कामगारांना प्रदीर्घ आजार आहेत किंवा संक्रमित लोकांशी संपर्क आलेला आहे तसंच गर्भवती महिला किंवा लहान मुलांच्या मातांना कामावर परतण्यास बंदी घालण्यात आली आहे. देशभरातील संध्याकाळी 8 ते सकाळी 8 दरम्यान आंशिक कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये धार्मिक स्थळांना काही अटी शर्तींवर परवानगी देण्यात आली आहे. चर्च, मशिदी, सभास्थान आणि अन्य धार्मिक सभांबाबतचे नियम ठरवण्याचा अधिकार गव्हर्नरनी स्थानिक शहरातील शेरीफना दिलाय. गव्हर्नरनी सांगितलं की मार्गदर्शक तत्वानुसार सुरक्षा बाळगत या सेवा सुरू करण्यास सरकारची हरकत नाही.
अमेरिकेमध्ये उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला असून अनेक जण समुद्रकिनारी आनंद लुटण्यासाठी जात आहेत, पण समुद्रकिनारी जाताना सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचं काटेकोर पालन करावं असे निर्देश प्रशासनानं दिलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणाऱ्या मिसुरी शहरातल्या एका पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनानं आणखी कठोर पावलं उचलण्याचं ठरवलंय. जवळपास 3 महिने बंद राहिल्यानंतर बेथलहेमचे दरवाजे पुन्हा भाविकांसाठी खुले करण्यात आले. पश्चिम किनारपट्टीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर 5 मार्चला हे चर्च बंद करण्यात आलं होतं. बेथलहेम हे चर्च ख्रिस्ती धर्मातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला असला तरी मोठ्या शहरातील अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यास प्रशासनाला यश आलंय. साओ पावलो या शहरामध्ये कोरोना संसर्ग फैलावणार नाही याची काळजी घेत जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत. शहरातील अनेक सुपरमार्केट सुरळीत सुरू आहेत. स्वीडननं कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ठोस अशी पावलं उचलली आहेत. निर्बंध घालतानाच त्यांचा नागरिकांना जास्त फटका बसणार नाही याची काळजी घेतली आहे. नागरिकांनीही जबाबदारीनं वागत सरकारनं घातलेल्या नियमांचं पालन केलं. यामुळे स्वीडनमध्ये कोरोना संसर्गांची फक्त 76,000 प्रकरणं नोंदवण्यात आली असून मृत्यूचं प्रमाणही कमी आहे. पोर्तुगालमध्ये सध्या कमाल तापमानामध्ये वाढ होती आहे. राजधानी लिस्बनमध्ये 30 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आले. अनपेक्षितपणे वाढणाऱ्या तापमानामुळे पोर्तुगीज हवामान विभागानं राजधानीसह आणखी काही भागामध्ये वॉर्निंग जारी केली आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील स्टॉकटन इथल्या गोदामाला भीषण आग लागली. टोमॅटो पॅकिंग प्लांटमध्ये लागलेल्या आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण प्रस्थापित करण्यात आलं. आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. अफगाणिस्तान सरकारनं 900 तालिबानी कैद्यांची सुटका केलेली आहे. अमेरिका आणि तालिबानमध्ये झालेल्या शांती करारानुसार बग्राम जेलमधून या कैद्यांना सोडण्यात आलंय. कैद्यांना सोडल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला हिंसाचार कमी होईल अशी सरकारला अपेक्षा आहे. तसंच युद्धबंदीचा विचारही तालिबानकडून केला जाऊ शकतो अशीही अपेक्षा आहे. त्यानंतर जगाच्या पाठीवरमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात इतरही घडामोडी. क्युबाला चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसलेला आहे. या वादळामुळे इमारती आणि घरांचं मोठं नुकसान झालंय. 120 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक विजेचे खांब कोसळले आहेत. तर वादळामुळे इथल्या जलाशयाची भिंत फुटल्यानं पाणी जवळच्या शेतामध्ये शिरलं. पाकिस्तानच्या कराचीमधील विमान अपघाताची चौकशी एअरबस कंपनीनं सुरू केली आहे. इंजिन निकामी झाल्यानं हा विमान अपघात झाला होता. तज्ज्ञांनी अपघातग्रस्त विमानाच्या अवशेषाची पाहणी केली. या अपघातामध्ये 97 लोक ठार झाले असून 2 जण बचावले. हाँगकाँग विधानसभेमध्ये नव्या कायद्याविषयी चर्चा केली जाणार आहे. यावेळेला चिनी राष्ट्रगीताचा अनादर होण्याची शक्यता असल्यानं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांनी या संकुलाभोवती तारेचं कुंपण केलंय. निदर्शकांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे तयार ठेवलेले आहेत. दरम्यान हाँगकाँगचे लोक बीजिंगची प्रतीक्षा करतायत. येत्या काही महिन्यांमध्ये या नव्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याची अधिक माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. दक्षिण अमेरिकेतील कोस्टारिका देशामध्ये समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे देशातील समलिंगी लग्नावर असलेली बंदी संपुष्टात आली आहे. बंदी उठल्यानंतर अनेक जोडप्यांनी लगेचच समारंभपूर्वक लग्न सोहळे आयोजित केले. समलिंगी लग्नाला कायदेशीर मान्यता देणाऱ्या लॅटिन अमेरिकेतील कोस्टारिका हा 6वा देश आहे. गिगियाची राजधानी कोनाक्री इथं प्रसिद्ध गायिका मोरी कांटे यांच्या श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. आफ्रोपॉप संगीताचा आविष्कार करणाऱ्या कांटे यांचं शुक्रवारी निधन झालं होतं. 80च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या एके एके या गाण्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. कांटे यांचा पहिला आंतरराष्ट्रीय अल्बम 1981 मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पहा फक्त news18 लोकमत.